महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निव्वळ राजकारण आहे। आणि मी एवढंच सांगू इच्छितो की कर्नाटकमध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये, ही दुर्घटना देखील त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतायत। हे आपल्याकडेच बातमी नव्हती। ही बातमी देखील तुमच्याच ह्याची आहे। आणि म्हणून आज मी सांगतो, पुतळा काढताना दोन JCBचा वापर केलेला आहे। 2 JCBचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केला आहे। हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे। खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत। आणि मी सांगू इच्छितो, अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल। बोलले की आता पुतळा पडला पण महाराष्ट्र आतापर्यंत दंगली झाल्या नाही, याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं। आंबेडकरांचा पुतळा पडला तर दंगली होती। खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती। मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे। परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते। मी आपल्याला एवढंच सांगतो, या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव दिसू लागलेला आहे। त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोटं नॅरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, हे होणार ते होणार, लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली। परंतु माणूस एकदा फसतो, पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे। गावागावात, शहरात, खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोचली आहे। आता दुर्दैव बघा की या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस वडपल्लीवार तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या आडवा झाला आहे। आणि हे कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचा पोलिंग एजंट आहे? हा काँग्रेसने वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली, ती कोर्टाने फेटाळली। आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे। याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे, भीती घेतलेली आहे आणि म्हणजे ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे। पण न्यायालय देखील त्यांना, आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल। आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी, बंद करण्यासाठी प्रयत्न करतात। म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहीण योजनेमध्ये जो खोडा घालतायत, लाडक्या बहिणी पण त्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरे आता म्हटले की महाराष्ट्रात शिवद्रोही सरकार आहे, त्यांना गेट आउट ऑफ इंडिया करण्याची वेळ आलेली आहे। उद्धव ठाकरे आता म्हटलं, खरं म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे। त्यांना गेट आउट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे। त्यामुळे